चला, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर आपण आपलं आजचं लेक्चर सुरू करणार आहोत. तर बघा, काल आपण काय पाहिलं की परवाच्या दिवशी म्हणजे साधारण 2-3 दिवस झाले आपण एक भाषा आविष्काराची रूपे आणि भाषा विज्ञान असा जो घटक एक आहे तो आपण सध्या पाहत आहोत. तर बघा, याच्यामध्ये काय आहे की भाषा आणि भाषा आविष्काराची रूपे आपण पाहिलेलं. आता आपण वळूयात भाषा विज्ञानाकडे. आता जेव्हा आपण भाषा विज्ञान म्हणतो, ठीक आहे, भाषा विज्ञान जेव्हा आपण म्हणतो तर त्याचा साधारण सरळ सोपा अर्थ काय होतो? भाषेचे विज्ञान म्हणजेच काय? भाषेचे व्याकरण, की भाषा कशी कार्य करते. त्याच्यामध्ये भाषेचे व्याकरण आहे, अलंकार आहेत वेगवेगळे, मग समास असतील, सर्वनाम आपण काल पाहिलं, विशेषण, क्रियाविशेषण इत्यादी सगळ्या गोष्टींचा काय होतं आपल्याला इथे बघायचं आहे. ठीक आहे, तर आपण आता बघूयात अलंकार. तर आपल्याला साधारण अलंकारावर प्रश्न विचारले जातात. तर आज आपण अलंकार जो हा काही टॉपिक आहे तो व्यवस्थितपणे समजून घेऊयात आणि त्यावरच्या ज्या काही महत्त्वाच्या नोट्स आहेत त्या आपण लिहून घेणार आहोत. ठीक आहे, तर बघा, अलंकार ही हेडलाईन टाकायची आहे. अलंकार बघा, आता अलंकार म्हणजे काय? म्हणजे भाषाविषयीचे अलंकार सोडून देऊ, एक आपण असा जनरल अलंकार हा शब्द घेऊयात. सांगा, अलंकार ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? अलंकार म्हणजे काय मुलींनो? सांगा बरं. मुलंही घालतात की अलंकार? मुलांनो, मुलींनो, चला सांगा, अलंकार म्हणजे काय? काय उदाहरण सांगा किंवा त्याच्यातला समानार्थी शब्द सांगा अलंकाराचा. काय होतो? व्हेरी गुड. तर अलंकार म्हणजे काय? दागिने. आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. तर बघा, अलंकारामुळे काय होतं, म्हणजे एखादा दागिने घातलं, समजा मी एक छान चैन घातली, कानातले घातले छान, तर काय होतं? शोभा येते, बरोबर आहे. एखाद्या व्यक्तीला, म्हणजे पुरुषही आजकाल चैन घालतात, रिंग घालतात, कोणी बाली घालतात कानामध्ये, तर त्यांनी काय होतं की ते एक शोभेचं साधन आहे, बरोबर आहे. आणि त्यांनी एक चेहऱ्याला एक झळाड येते, एक उजाळा येतो. तुम्ही कोणते प्रकारचे दागिने घालतात, कशावर कोणते मॅचिंग घालतात, तुम्ही कोणते कपडे घालतात, याच्यावरून सुद्धा काय आहे तुमची एक पर्सनॅलिटी जी काही ठरत असते. म्हणजे काही नेसेसरी नाही की ते महागातलेच असावे पाहिजे, पण जे असेल ते कसे असले पाहिजे? नीट नेटके, स्वच्छ, इस्त्री केलेले जर गरज असेल तर, नाहीतर चुरगडलेले, मुरगडलेले, अस्वच्छ, फाटलेले नको. कसे असावेत? असं काही गरजेचं नाही ब्रँडेडच पाहिजे, महागच पाहिजे, काहीतरी असंच पाहिजे, नाही. काय आहे निकष? काय आहेत? स्वच्छ आणि स्वच्छ कपडे असावे, जर इस्त्रीची गरज असेल तर इस्त्री केलेले असावे. हे काय आहे? स्वच्छ, छान. आणि डोळ्यांना एकदम असं डोळ्यात न येणारे कलर सुद्धा. त्याच्यामुळे जेव्हा आपण इंटरव्ह्यूला वगैरे जातो बघा, तिथं आपल्याला काय सांगितलेलं असतं की पोशाख कसा असावा? जास्त भडक असू नये, नीटनेटका, साधारण असावा, डोळ्याला चुभणारा नको. ठीक आहे, तर हे झालेलं आहे. तर बघा, आता अलंकार, जसं की अलंकार घातल्यामुळे व्यक्तीला शोभा येते, अगदी त्याचप्रमाणे भाषेला ज्यामुळे शोभा येते अशा गुणधर्मांना आपण काय म्हणतो? भाषेचे अलंकार असे म्हणतो. ठीक आहे, मग आपण बघणार आहोत की वेगवेगळ्या प्रकारचे कोणते अलंकार आहेत. ठीक आहे, चला आधी आपण अलंकारची व्याख्या लिहून घेऊया. चला लिहा अलंकार, हेडलाईन टाका अलंकार. भाषेला ज्यामुळे शोभा येते, भाषेला ज्यामुळे शोभा येते अशा गुणधर्मांना भाषेचे अलंकार म्हणतात. ठीक आहे, तर बघा, आता भाषेचे अलंकार, आता ते कसे? आता बघा की एक कविता असते, जसं की ऐल तटावर पैल तटावर,
तर आपल्याला इथे काय दिसतो? यमकपणा. किंवा टपटप पडती अंगावरती प्राजक्तांची फुले. किंवा अशा प्रकारच्या ज्या काही कविता आहे. किंवा छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो, भाऊ हो. काय? यमक. म्हणजे हे वाचताना ऐकताना किती छान वाटतं. छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो. म्हणजे याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला एक छान वाटतात. कोणत्या? एक तर तिचा ताल असेल, सूर असेल, आणि दुसरं काय आहे? कवितेच्या शब्दांमधला जो काही आहे यमकपणा. यमक म्हणजे काय? रायमिंग वर्ड्स. म्हणजे काय? ॲक्च्युअलमध्ये जरी वेगवेगळे असले तरी ऐकायला काय वाटतात? सारखे वाटतात, म्हणून ऐकायला मजा येते आपल्याला. म्हणून आपण गाणे ऐकतो, कविता ऐकतो, बरोबर आहे? आपल्याला गाणे का आवडतात? कारण यमकपणा आहे, त्याला ताल आहे, सूर आहे, लगेच लक्षात राहतात, कनेक्ट करता येतात. कळतंय का? तर त्याच्यामुळे दोन वस्तूमध्ये साम्य दाखवून, तर कधी कधी काय? कधी विरोध दाखवून, कधी नाद निर्माण करणारे शब्द वापरून. नाद निर्माण म्हणजे सारखा नाद ज्याने होतो, तर असे शब्द वापरून आपल्याला काय? तर कधी विरोध दाखवून आणि कधी नाद निर्माण करणारे शब्द वापरून, तर अशा प्रकारे काय आहे? भाषा अधिक सुंदर परिणामकारक बनवणे. आता शब्दातील अक्षर रचनेमुळे नाद निर्माण होऊन काय होते? भाषेला सौंदर्य निर्माण होते. जर मी समजा दोन वाक्य बोलली, जसं की माझ्या बाजूला आंब्याचे झाड आहे आणि त्या आंब्याच्या झाडावर पक्षी बसलेले आहेत. आणि जर तुम्हाला आता हा ऑनलाईन विद्यार्थी जर थोडाफार गोंधळ ऐकू येत असेल, चिवचिवाट, तर इथे पक्ष्यांचा खूप चिवचिवाट चाललेला आहे, पोपटांचा. त्याच्यामुळे आपण त्याला काही करू शकत नाही. तर तो तुम्हाला थोड्या वेळ, ते जोपर्यंत चिवचिवाट करतात आहे, काय त्यांचं ओरडणं चाललं आहे, तोपर्यंत ते तुम्हाला टॉलरेट करावं लागणार आहे. त्याला काही पर्याय नाही. ठीक आहे? तर बघा, त्याच्यामुळे जर मी असं साधं बोलले तर काही फारसं वाटणार नाही. पण जर मी त्याच दोन ओळी कवितेच्या म्हणून दाखवल्या तर ऐकायला छान वाटतं. बघा, भजन, अभंग, कीर्तन, कविता, काव्य, हा प्रकारचं जे काही चंपू काव्य असेल, तर हे छान वाटतं आपल्याला ऐकायला. कारण याच्यात काय आहे? याला अलंकार लागलेले आहे, याला एक सौंदर्य लाभलेलं आहे किंवा लागलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये यमक असल्यामुळे काय? त्याला एक विशिष्ट नाद त्याला लागलेला आहे. तर हे सगळं कशामध्ये येतं? अलंकारामध्ये येतं. तर बघा, भाषेच्या अलंकाराचे जे काही आहे मुख्यतः दोन प्रकार आहेत. सांगता येईल का कोणाला? भाषेच्या अलंकाराचे दोन प्रकार कोणते? सांगा बरं. भाषेच्या अलंकाराचे दोन प्रकार आहेत. तर लिहून घ्यायचे आहे, शब्दालंकार आणि अर्थालंकार. ठीक आहे? लिहून घ्या. पहिला प्रकार आहे शब्दालंकार आणि दुसरा प्रकार आहे अर्थालंकार. शब्दालंकार आणि अर्थालंकार. ठीक आहे? कळालं इथपर्यंत? शब्दालंकार, अर्थालंकार. आता आपण समजून घेऊया की नेमकं शब्दालंकार म्हणजे काय, त्याच्यात कोणकोणते प्रकार येतात, आणि अर्थालंकार म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणकोणते प्रकार येतात. ठीक आहे? तर बघा, साधारण शब्दालंकारांमध्ये तीन प्रकार आहेत, ते आपल्याला लिहून घ्यायचे. आता आपण आधी शब्दालंकार बघूयात. तर त्याच्यात कोणकोणते प्रकार येतात आपण बघूया. तर तीन प्रकार आहेत साधारण.
शब्दालंकार याच्यामध्ये 3 प्रकार आहे. पहिला आहे अनुप्रास, लिहून घ्यायचंय. पहिला आहे अनुप्रास, दुसरा आहे यमक, तिसरा आहे श्लेष. लिहून घ्यायचंय. नंतर आपण समजून घेऊ कशा म्हणजे ह्याचे अर्थ समजून घेऊयात आणि उदाहरणं सकट आपण याला लिहिणार आहोत. चला सगळ्यांनी लिहून घ्या व्यवस्थित. तर बघा अनुप्रास म्हणजे काय. तर एखाद्या वाक्यात वाक्य असेल किंवा काही कवितेचे चरण असतील, काही कवितेच्या ओळी असतील, तर एकाच अक्षराची पुनरावृत्ती जेव्हा होते तेव्हा त्यातील नादामुळे त्याला सौंदर्य प्राप्त होते, तर त्याला अनुप्रास अलंकार म्हणतात. आता आपण उदाहरण बघू. म्हणजे काय, शब्दांची पुनरावृत्ती. म्हणजे एक शब्द असू शकतो, एक अक्षर असू शकतो, त्याची सारखी पुनरावृत्ती झाली की समजायचं तो काय आहे, अनुप्रास अलंकार आहे. आता उदाहरण दिलं की तुम्हाला लगेच कळेल. ठीक आहे. हे बघा, हे सोपी आहे, फक्त समजून घ्यायचंय. ठीक आहे. म्हणजे काय आहे की बाबा एखादी भाषा आपल्याला ऐकायला बोलायला केव्हा छान वाटते, जेव्हा त्याच्यामध्ये जास्त यमक शब्द असतील, जास्त सारखे सारखे शब्द असतील, लहान लहान ओळी असतील, लहान लहान चरण असतील. बरोबर आहे. तर आपल्याला काय होतं मग ते समजायला काय जातं, सोपी जातं. कळतंय तुम्हाला. तर म्हणजे अजून एकदा बघा की एखादं वाक्य आहे किंवा कवितेचं चरण आहे किंवा कवितेच्या ओळी आहे. तर बघा, तर काय झालं की एका चरणामध्ये समजा एका अक्षराची पुनरावृत्ती होत असेल. पुनरावृत्ती ह्या शब्दाचा अर्थ काय आहे, रिपीट होत आहे, ते परत तो शब्द येत आहे. म्हणजे आता समजा निळा आहे तर एक शब्द सोडून परत निळा आला, किंवा काहीतरी दुसरा शब्द तो परत परत आला, 2-3दा आला, तर काय होतं तेव्हा त्याचा जो नाद आहे म्हणजे त्याचं सारखेपण जे आहे, तर त्या सारखेपणामुळे काय होतं की त्याला एक सौंदर्य प्राप्त होतं आणि तेव्हा तो अनुप्रास हा अलंकार जो काही आहे तयार होतो. आता उदाहरण आपण बघूयात. बघा कसं आहे अनुप्रास, म्हणजे नंतर लिहून घ्यायचंय, आधी फक्त समजून घ्या. तर बघा, गडद निळे, गडद निळे, रिपीट झाला शब्द हा. गडद निळे, गडद निळे, जलद भरुनी आले. ठीक आहे. शीतल तनू, चपल चरण, अनिलगन निघाले. म्हणजे जे पहिलंच आहे हे कवितेच्या ओळी आहे. तर कवितेच्या ओळीचं जेव्हा आपण पहिली ओळ बघतो, काय रिपीट झालेला आहे, गडद निळे हा जो काही शब्द आहे तो रिपीट झाला आहे. पण जेव्हा असं एक शब्द, दोन शब्द असे रिपीट तुम्हाला दिसले एका ओळीमध्ये, एका वाक्यामध्ये, तेव्हा काय समजायचं, ते जे चरण आहे ते कसं आहे, अनुप्रास अलंकार आहे. म्हणजे आपल्याला जर विचारला असा प्रश्न, काहीतरी ओळी दिल्या, वाक्य दिले, काहीतरी दिलं आणि आपल्याला विचारलं की बाबा वरील वाक्यामध्ये किंवा वरील ओळीमध्ये कोणता अलंकार दिलेला आहे ते ओळखा. ठीक आहे. तर मग अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला मग अनुप्रास, बाबा तो कोणता अलंकार आहे, अनुप्रास, त्याचं कारण काय आहे की शब्द रिपीट झालेला आहे त्याच ओळीमध्ये, त्याच वाक्यामध्ये. ठीक आहे, समजलं. तर आपल्याला ह्या दोन ओळीमध्ये कोणता शब्द रिपीट झालेला आहे, गडद निळे. गडद निळे हा जो काही शब्द आहे तो रिपीट झालेला आहे. चला लिहून घ्या. आता आपल्याला आता व्याख्या लिहायची आहे. ठीक आहे. चला लिहा. एखाद्या वाक्यात वा कवितेच्या चरणात, एखाद्या वाक्यात वा कवितेच्या चरणात, कॉमा, ओळीत किंवा ओळीत
एकाच अक्षराची पुनरावृत्ती, पुनरावृत्तीचा अर्थ काय होतो? रिपीट होणे. एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन, एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा, त्यातील नादामुळे जेव्हा त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास अलंकार तयार होतो. तेव्हा अनुप्रास अलंकार तयार होतो. उदाहरण लिहा. उदाहरण लिहून ठेवलं की म्हणजे समजतं. आपण जेव्हा तुम्ही अभ्यास कराल, तुम्ही रिव्हिजन कराल, तेव्हा तुम्हाला समजेल की बाबा अशा अशा पद्धतीचं आहे. म्हणजे लगेच कधी कधी व्याख्या जरी नसली, उदाहरण पाहिलं तरी आणि अंडरलाईन करून ठेवायचे. जो शब्द रिपीट झालेला आहे त्याला असं खाली अंडरलाईन करायचं. चला लिहा. गडद निडे गडद निडे, गडद निडे गडद निडे, दोनदा लिहायचे ते. गडद निडे गडद निडे, जलद भरुनी आले, जलद भरुनी आले, शीतल तनु, शीतल तनु, शीतल तनु, चपल चरण, चपल चरण, अली अनिलगन निघाले, अलिनगन निघाले. पहिली ओळ तशी महत्वाची आहे आपल्यासाठी. ठीक आहे, समजलं? अनुप्रास झाला. आता नेक्स्ट, आता आपण नेक्स्ट जो काही प्रकार आहे तो बघणार आहोत. आता बघू यमक. आता यमक सगळ्यांना माहित आहे. बघा, हे आपण शाळेमध्ये खूप शिकलोय आणि आपल्याला इंग्रजीमध्ये तर याच्यावर सारखे म्हणजे दर 10वी पर्यंत आपल्याला प्रश्न आलेले आहे त्याच्यात यमकवर. यमकला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? रायमिंग वर्ड्स. म्हणजे इंग्रजीच्या प्रत्येक पेपरला 2 मार्काला आपल्याला हा प्रश्न असायचा स्टेट बोर्डवाले, की बाबा रायमिंग वर्ड शोधा. मराठीत नसला तरी तो इंग्रजीमध्ये असायचा. म्हणजे ते जे रायमिंग वर्ड्स होते ते त्याचा अर्थच काय होतो? यमक. म्हणजे आपल्याला माहित असतं की जे वाक्याच्या शेवटी, ओळीच्या शेवटी जे असणार आहे, ज्याचा सारखा आवाज येतो, जसं की इंग्रजीमध्ये तुम्हाला सांगते म्हणजे लगेच कळेल. आता जसं की स्मॉल आणि बॉल आहे. स्मॉल, बॉल, टॉल, मॉल, फॉल, त्याच्यानंतर डॉल, कॉल, ऑल. तर हे काय आहे? ऐकताना कसं वाटते? शेवटी सारखेपणा वाटतो ना. बघा, ऑल, ऑल सगळ्याच्या शेवटी ऑल आहे. सारखेपणा वाटतोय. स्मॉल, बॉल, टॉल, मॉल, फॉल, डॉल, कॉल, ऑल. ऐकताना काय वाटतो? सारखेपणा वाटतो. बरोबर आहे? तर तसंच मराठीत सुद्धा. तर त्यालाच काय म्हटलेलं आहे? यमक म्हटलं. इंग्रजीमध्ये आपण रायमिंग म्हणायचो. याची खूप प्रॅक्टिस केलेली आहे आपण स्टेट बोर्डमध्ये. स्टेट बोर्डमध्ये दरवर्षी आपल्याला 2 मार्काला यायचं. एक कवितेच्या ओळी यायच्या आणि म्हणायचे का चूज द किंवा राईट रायमिंग वर्ड्स, असं असायचं. ठीक आहे, आता तेच काय आहे? मराठीत आहे. चला लिहा. लिहा यमक. कवितेच्या चरणाच्या शेवटी, कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये बा ठराविक ठिकाणी, कवितेच्या चरणाच्या शेवटी कॉमा मध्ये
वा ठराविक ठिकाणी एक अथवा अधिक अक्षरे वेगवेगळ्या अर्थाने येतात तेव्हा त्यास यमक अलंकार असे म्हणतात. उदाहरण लिहा. सुसंगती किंवा आपण असं दोन एक उदाहरण लिहून घेऊ याची. चला लिहा. सुसंगती सदा घडो कॉमा. सुसंगती सदा घडो कॉमा. सुसंगती सदा घडो कॉमा. सुजन वाक्य कानी पडो. सुजन वाक्य कानी पडो. सुजन वाक्य कानी पडो. आता बघा हे घडो आणि पडोला काय करायचे, अंडरलाईन करायचे. असं म्हणजे काय आहे, हे ह्या शब्दातले यमक शब्द आहेत. कोणते शब्द आहेत, यमक शब्द आहेत. कोणते शब्द आहेत, यमक शब्द आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर एक सोपं उदाहरण लिहा. छोटेसे बहीण भाऊ. आता तुम्ही मला सांगायचं याच्यातले यमक शब्द कोणते. छोटेसे बहीण भाऊ. उद्याला मोठाले होऊ. ठीक आहे. हे लिहून घ्या आणि मला सगळ्यांनी सांगायचं आहे, अक्षय, विशाल राठोड, सगळ्यांनी काही याच्यातले यमक शब्द कोणते आहेत म्हणून. चला सांगा. छोटेसे बहीण लिहून घ्यायचंय आधी. लिहून घ्या चला सगळ्यांनी. लिहून झालं तर सांगा कोणतं आहे. सांगा यमक शब्द कोणते आहेत सांगा. कोणते आहे. छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ. कोणते आहे यमक शब्द. चला सांगा कोणते आहे यमक शब्द. कोणते आहे यमक अलंकार. कोणते आहे. सारखे शब्द कोणते या ओळीमध्ये. सारखे शब्द ऐकायला सारखे येणारे शब्द कोणते आहेत. व्हेरी गुड. कोणते आहे भाऊ आणि होऊ. समजा तुम्हाला अशा प्रकारची ओळ वाक्य आले पेपरला आणि विचारलं की वरील अलंकार कोणता, वरील ओळींमध्ये कोणता अलंकार आहे, तो कोणता अलंकार लिहायचा. यमक शब्द अलंकार. ठीक आहे. समजलं. क्लिअर झालं. समजलं. अनुप्रास आपलं झालेलं आहे. अनुप्रास म्हणजे काय, एकाच ओळीतला एकाच वाक्यातला तो शब्द सेम आला तर अनुप्रास अलंकार होतो. शब्दाची पुनरावृत्ती. इथं काय होते की उच्चाराची नादाची पुनरावृत्ती झाली की. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत तिसरा शब्द अलंकार म्हणजेच कोणता, श्लेष. श्लेष बघणार आहोत आपण. कोणता पाहणार आहोत, श्लेष. ठीक आहे. आता श्लेष म्हणजे काय, एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरला जेव्हा जातो तेव्हा काय होतो, श्लेष अलंकार तयार होतो. आता बघा याचा अर्थ काय आहे की आता काही शब्द असतात
तर त्याचे दोन अर्थ असतात. ठीक आहे, जसं की आता आपण एक शब्द घेऊया दीन. दीन आणि दीन. ठीक आहे, किंवा आपण अजून कुठला शब्द घेणार तुम्ही? सारख्या अर्थ, एकच शब्द पण त्याचे दोन दोन तीन तीन अर्थ आहेत. तसा कोणता शब्द आहे सांगा बरं, तुम्हाला माहित आहे का? कोणता आठवा? चला 1 मिनिट घ्या सगळ्यांनी. सगळ्यांनी 1 मिनिट घ्यायचं आणि प्रत्येकाने एक शब्द सांगायचे. चला. कोणता आहे? आता आपण समजा सोपा एक शब्द घेतला की गंगा. तर गंगा काय आहे? नदी आहे. आणि जर दुसरा आपण अर्थ लावला तर हे मुलीचं नाव सुद्धा आहे. म्हणजे असंच एक उदाहरण देते. अजून अजून काय? आरती. आरती म्हणजे देवाला ओवाळण्याची आरती आणि नाव पण आहे. म्हणजे एक उदाहरण, जस्ट उदाहरण देते. त्याच्यानंतर अजून कोणता शब्द आहे? आता बघा, हा दिन आहे, तर याचा दिनचा अर्थ काय होतो? दिवस. आणि हा दिनचा अर्थ काय होतो? गरीब. ठीक आहे, दीन पद दलित असं आहे ना. तर म्हणजे काय की एक शब्द जेव्हा दोन अर्थांनी येतो तर तेव्हा काय होतो? श्लेष अलंकार जो काही आहे तयार होतो. ठीक आहे, एकच शब्द जेव्हा दोन यांनी येतो तेव्हा तिथे आपल्याला श्लेष अलंकार दिसतो. चला लिहून घ्या. श्लेष एकच शब्द वाक्यात, एकच शब्द वाक्यात, एकच शब्द वाक्यात, एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जी शब्द चमत्कृती साधते, जी शब्द चमत्कृती साधते त्यास श्लेष अलंकार असे म्हणतात. ठीक आहे, आता बघा शब्द अलंकाराचे किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. कोणते? अनुप्रास, बरोबर आहे, यमक आणि श्लेष. कोणते आहे? अनुप्रास, यमक आणि श्लेष. ठीक आहे, आता आपण काय पाहतोय? अलंकार. तर भाषेमध्ये कोणते 2 अलंकार असतात? शब्द अलंकार, अर्थ अलंकार. बरोबर आहे. तर शब्द अलंकाराचे किती प्रकार? 3. अनुप्रास, यमक, श्लेष. तर हे आपलं आता झालेलं आहे. आता आपण काय पाहणार आहोत? अर्थालंकार. आता अर्थालंकार बरेच आहे. शब्द अलंकार कसं 3 आहे, शॉर्टकट आहे, सोपी आहे समजायला. आता अर्थालंकार आपण बघूयात. अर्थालंकारावर आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर नेक्स्ट जे काही नंतरचा जो काही प्रकार आहे अर्थालंकार आपण पाहूयात आणि त्याच्यात कोणकोणते प्रकार येतात ते सुद्धा आपण पाहूयात आता. ठीक आहे, शब्दालंकार झालं, आता अर्थालंकार टाका. चला नेक्स्ट हेडलाईन टाका. अर्थालंकार, अर्थालंकार टाका नेक्स्ट हेडलाईन. तर बघा, पहिलं काय आहे? उपमा. दुसरं आहे उत्प्रेषा. काही मुलींचं नाव पण असतं उत्प्रेषा. त्यानंतर कोणतं आहे? अपनहुती. अपनहुती.
चौथं कोणतं आहे? रूपक. पाचवा आहे व्यक्ती, व्यक्तिरेख. ओके. सहावं अनन्वय. अनन्वय. ठीक आहे. सातवं लिहू भ्रांती मान. भ्रांतिमान. आठवं ससंदेह. ससंदेह. नववं अतिशयोक्ती. आपण म्हणतो ना अतिशयोक्ती करतोय वगैरे, तेच अतिशयोक्ती. अतिशयोक्ती. दहावं आहे दृष्टांत. अकरावं आहे अर्थानतरन्यास. अर्थानतरन्यास. एक सेकंड. अर्थानतरन्यास. ठीक आहे. म्हणजे न ला त जोडलेला आहे, त ला न जोडलेला आहे. सॉरी, त ला न जोडलेला आहे. लिहून घ्या व्यवस्थित. बघा, चेक करा. लिहून झालं की सांगा, मग आपण नंतर बघू. जवळपास 20 आपल्याला लिहायचे एकूण. ठीक आहे. झालं का लिहून? पाहून घ्या. ओके, झालं. 12वं आपण बघूया. काय आहे? स्वभावोक्ती. 13वं काय आहे? अन्योक्ती. 14वं पर्याययुक्त अलंकार. रोजचं रोज रिव्हिजन करताय ना सगळे, नाहीतर मग पुढे पाठ मागे सपाट असं नको व्हायला. म्हणजे कसं आहे बघा, तुम्ही थोडं थोडं कराल तर तुम्हाला ते काय वाटणार आहे? सोपं वाटणार आहे. आणि जर तुम्ही परीक्षेच्या 2, 3, 4, 5 दिवसाआधी म्हणणार की मला पूर्ण नोट्स करायचे आहे, पुस्तकं करायची आहे, संदर्भ करायचा आहे, तर तुम्हाला खूप ताण येईल आणि ते अशक्य वाटेल. खूप भीती निर्माण होईल, खूप घाबरून जाल, टेन्शन येईल, स्ट्रेस येईल खूप. त्याच्यामुळं काय आहे की स्मॉल स्मॉल गोल्स आयुष्यात काय करायचे? लहान लहान गोल सेट करायचे. लहान लहान गोष्टी की बाबा काय माझं रोजचं टार्गेट काय? मॅडमनी एवढं शिकवलं, मला ते वाचायचं आहे. ते झाल्यानंतर संदर्भ पुस्तकातलं वाचायचं आहे. ते झालं की अजून जर काही वाचायचं तर वाचा. पेपर 1 विषय संपला. पण जर तुम्ही असं म्हणतोय की पुढे पाठ मागे सपाट आणि आपल्याच मनाने काहीतरी करत बसले आणि मग परीक्षा आली मग तेव्हा खूप ताण घेत बसले तर काही होणार नाही आहे. कसं आहे, थेंब थेंब तडे साचे, असं काही एकदम तडं साचत नाही. थोडं रोज रोज थोडं 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 कराल तर तुम्हाला ताण येणार नाही. ठीक आहे. म्हणून असं खूप असं म्हटलं की मला हे पण वाचायचं आहे, मला ते पण वाचायचं, ते होणार नाही. तुम्ही ज्या लोकांनी स्ट्रॅटेजी सेट नसेल केली, ज्यांना आता खूप ताण वाटत असेल, स्ट्रेस वाटत असेल, तणाव वाटत असेल, त्यांनी काय करायचं? थोडं 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 सुरुवात करायची. बघा कसं असतं, जेव्हा आपण थोडं थोडं, आता समजा 10 घटक आहे, बरोबर आहे. आता ते एक घटक खूप मोठे मोठे घटक आहेत आपल्याला, पण तुम्ही ठरवलं की बाबा मॅडम सोबत आपण जाऊया, मॅडमच्या नोट्स
मॅडमने जेवढं शिकवलं तेवढं करूया रोज थोडं 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 थोडं. आणि त्याच्यावर तुमची कमांड आली का तुम्हाला काय होतं, आत्मविश्वास पण येतो. काय होतं तुम्हाला, आत्मविश्वास सुद्धा येतो. कळतंय का मी काय म्हणतीये, आत्मविश्वास तुम्हाला येतो. तर हा आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे. आणि सगळं एका दिवशीच करतो म्हटलं तर मग तुम्ही डगमगता. हे माझं लक्षात ठेवा हे वाक्य. त्याच्यामुळे रोज थोडं 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 थोडं. आणि कधी कधी काय होतं ना, आजकाल फोन सोशल मीडिया लोक फार गोंधळून गेली आहे, विशेषतः स्टुडंट्स लोक. त्यांना वाटतं की आपण मोबाईलवर बघतो अभ्यास करतो, पण त्यांचा वेळ कुठं निघून जातो. आणि ते कसे असे घरात किंवा जिथं आहे तिथं असे ते गोलगोल गोलगोल गटंगळ्या खात बसतात, गोलगोल घुमत बसतात. आणि मग घड्याळाकडे बघितलं तर अरे बापरे, वेळ कुठे निघून गेला कळालंच नाही. 7चे 12 वाजले, 8 वाजले, आपण बसलो तर तेव्हा 8 वाजले, आता 1 वाजला आणि काहीच केलं नाही. तर असं नाही करायचं. स्ट्रॅटेजी बनवा की ठीक आहे तुम्हाला किती टाइमपास करायचे करा, पण जे काही दिवसातले 3 तास आहे, 4 तास आहे, 5 तास आहे, तो फक्त तुमचा अभ्यासाचाच असला पाहिजे. मग फोन पण साईडला ठेवून द्या. बघा, आय एम नॉट द पर्सन की की ठीक आहे आजची जनरेशन आहे, तुम्ही फोन बघा किती होतोय अभ्यास, पण काय सगळा अभ्यास तुमचा फोनमधून नाही होऊ शकत ना. नाहीतर मग फोनवरच पेपर पाठवला असता तुम्हाला, हो की नाही. तुम्हाला सेटचा पेपर ऑफलाईन आहे आणि तिकडं पण ऑनलाईन पेपर आहे, तरी तो कसा आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मोल्ड होता आलं पाहिजे. खरंच होतोय का नुसतं नावालाच आपण मोबाईलवर व्हिडिओ बघत बसतो, पण त्याचा आउटपुट काय आहे, मार्क्स किती भेटणार आहे. अभ्यास नेहमी कसा करायचा, इनपुट आउटपुट. तोच व्यक्ती सफल होतो. तुम्हाला असं वाटतंय का, मी कोणी म्हणतात मॅडम आम्ही खूप अभ्यास करतो सकाळपासून संध्याकाळ, सकाळी लायब्ररीला जातो 9ला, रात्री 9ला येतो, ते त्याला गाढव काम म्हणतात. मग स्मार्ट वर्क बघा, जगात असं कोण नाही जे हार्डवर्क नाही करताय. आपले आई वडील नाही करताय का हार्डवर्क. आपली आई सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबराब राबती. आपले वडील, तुमचे वडील ते ड्युटीला जात आहेत. कोणी शाळेवर शिक्षक असतील, कोणी काही असेल, कोण काय असेल, कोणी मजूर असेल, कोणाचं ऑफिस असेल, कोणाचं कंपनी. ते नाही करताय का हार्डवर्क. काय करता आलं पाहिजे, स्मार्ट वर्क करता आलं पाहिजे. तुम्ही बाहेर गेलात समजा, तुम्हाला घरकाम बांधणारे मजूर दिसले, ते पण हार्डवर्क करतायत ना. ते नाही करतायत का, टोपल्याचे टोपले सिमेंट भरून न्यायचं वर खाली आणायचं, विटा भरून न्यायच्या वर खाली आणायचं. तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त काम करतात ते. शेतामध्ये जाणारे शेतमजूर ते का हार्डवर्क नाही करताय का. तर हार्डवर्क नाही, स्मार्ट वर्क. काय करता आलं पाहिजे तुम्हाला, स्मार्ट वर्क करता आलं पाहिजे. की कसं, इनपुट आउटपुट, किती अभ्यास केला म्हणजे किती मार्क मिळणार, असे डोकं लावून अभ्यास करायला पाहिजे. तुम्ही पुण्यात, मला नाही माहित तुमच्यापैकी किती जण पुण्यात आहे ऑनलाईन ऑफलाईन ऑनलाईन विद्यार्थी. तर लायब्ररीमध्ये गेले ना, तुम्हाला म्हणजे तिथे पडीक दिसणार मुलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत. तिथंच झोपणार, तिथंच मोबाईल बघणार, तिथंच खाणार पिणार उठणार बसणार, सगळं तिथंच करणार. त्यांना काय वाटतं, आमचा अभ्यास होतो इथे. मग काय सगळेच्या सगळे परीक्षा पास होतात का. म्हणजे एक रीडिंग आहे समजा 1000 विद्यार्थ्यांची पेपर आहे, ते 1000चे 1000 पास होतात का नाही. त्याच्यातले काहीतरी 10-15 लोक पास होणार. कळतंय का तुम्हाला मला काय म्हणायचंय. नुसतं हार्डवर्क करून होणार नाही. तुम्हाला काय, स्मार्ट वर्क, इनपुट आउटपुट, किती किती वाचायचं म्हणजे किती मार्क मिळणार, इतकं तुमचं परफेक्ट कॅल्क्युलेशन. आता हे कुठून येणार, हे सगळं सांगून झालेलं आहे. तुमचा सिलेबस, तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर, त्याच्यानुसार तुम्हाला तर्क लावता आला पाहिजे, एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे. तर हे मी का सांगते की तुमचं ट्रॅक चुकू नये, हे मला मुद्दामून सांगावं लागतं. दर काही दिवसांनी, आठवड्यातून 1 किंवा 2 तासात डोस द्यावा लागतो तुम्हाला, की बाबा तुमचा ट्रॅक जो आहे, तुम्ही ज्या रस्त्याने चाललेला आहे, तुम्ही असे कुठेतरी भरकटू नका. परत तुम्हाला रस्त्यावर आणण्याचं काम. कळतंय का. समजा असं उदाहरण नाही द्यावं, असं शब्दसा घेऊ नका, पण जेव्हा माणूस बैलगाडी चालवत असतो, ते बैल सरळ जात असतात, ते जरा पण इकडे गेले तर त्याला कसं मारतात, चाबूक मारतात, टिचक टिचक. मग ते बरोबर काय करतात, रस्त्याने चालतात. तसं तुम्हाला काय आहे, शब्दांचे मला डोस द्यावं लागतात, की जो रस्ता पकडला आहे त्या रस्त्याने जाणे. इकडं तिकडं आता सध्या तरी परीक्षा होतपर्यंत किंवा ही जी काही तुमची
नेट सेटची काही जी दशा आहे तोपर्यंत तुम्ही भरकटू नये. कोण काय सांगतं, कोण काय सांगतं नाही. बेसिक्स, तुमचे बेसिक. बघा याच्या पलीकडे काय विचारणार आहे ते विचारून विचारून. सिलेबसच्या पलीकडे किती विचारणार आहे विचार. हार्डली 1-2 क्वेश्चन टाकले तर टाकले कुठून तरी, पण बाकी तर तुमच्या हातात आहे ना, हो की नाही. तर त्याच्यामुळं काय आहे, स्मार्ट स्टडी करा. इनपुट आउटपुट काय आलेलं आहे पेपरला, जरी सिलेबस दिले आहे, जरी तुमचे 10 घटक दिलेले आहेत तुम्हाला, तरी तुम्हाला काय करायचं आहे, असे घटक पण आहेत ना त्याच्यात त्याच्यावर प्रश्नच विचारत नाही. मी तुम्हाला सांगितलंय व्याकरणावर काही फार विचारलेलं नाही आहे, पण ज्याच्यावर जास्त विचारलं त्याचं ते आधी करा. प्रायोरिटीला काय करा ते ठेवा तुम्ही, की बाबा ह्याच्यावर खूप विचारलेलं आहे ते करा, आणि मग शेवटी हे करा. हे तुम्हाला करता, याला काय म्हणतात, स्मार्ट वर्क. स्मार्ट वर्क म्हणजे कसं, की ओळखायचं की आधी बाबा कशाला मार्क जास्त आहे, सोपा पोर्शन कोणता आहे, आणि दरवर्षी कशावर मार्क येतात आहे. मग तुम्ही तिथे हार्डवर्क होता, मग जीव ओतून तो अभ्यास करा. तुम्ही जीव ओतून त्याचा अभ्यास करा. कळतंय का. स्मार्ट वर्क आधी सिलेक्ट करा, नंतर त्याच्यामध्ये हार्डवर्क करा. कळतंय का ही स्ट्रॅटेजी. तर अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. आता काय फार जास्त दिवस राहिलेले नाही आहे. तुमची दिवाळी संपलं, तुमचं वॅकेशन्स संपलं, तुमचं आराम करायची रिफ्रेश व्हायची तर वेळ संपली, पुरे झालं आता सगळं. आता छान रोज अभ्यास, आणि 1.5 महिना आहे, भरपूर आहे. आणि काय तुम्ही शून्यापासून सुरुवात करताय का, नाही, तुम्ही तुमच्या अनुभवापासून सुरुवात करताय. तुम्ही जो अभ्यास केलाय त्याची रिव्हिजन करून तुम्ही अभ्यास करणार आहात. त्याच्यामुळे घाबरायचं काही कारण नाही. म्हणजे 1.5 महिना जरी व्यवस्थित अभ्यास केला तरी काय आहे, व्यवस्थित पेपर सोडवता येतो. कळतंय का. ठीक आहे. फक्त स्मार्ट वर्क आपल्याला करता आलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, पर्यायोक्त अलंकार. काय आहे, पर्यायोक्त अलंकार. नंतर 15व लिहा, विरोधाभास. विरोधाभास अलंकार. त्यानंतर लिहायचं असंगती. असंगती. त्यानंतर लिहायचं आहे सार. सार अलंकार. आपल्याला एकूण 20 अर्थालंकार 20 आहे, शब्दालंकार 3 आहेत. ठीक आहे. सार. आता याच्यावर बघा, तुम्ही जर पाहिलं तर काही ठराविक याच्यावरच प्रश्न येतात. असं काही नाही सगळेच्या सगळे केले पाहिजे, पण नोट्स मी एक शिक्षक असल्यामुळं मला सगळं लिहून देणं भाग आहे, की उद्या असं नको व्हायला की बाबा कधीतरी काय होतं, अपवादात्मक विचारून टाकतात. म्हणजे समजा 10 वर्ष विचारत नाही, 11 वर्ष विचारल्या जाऊ शकतं, असं पण होतं. पण हे केव्हा करायचं, तुमचं सगळं जे रेग्युलर आहे त्याचा अभ्यास झाला त्याच्यानंतर मग ते बघायचं. 17व सार, 18, 19, 20. 18, 19, 20 आता आपण बघणार आहोत. काय आहे, व्याजस्तुती. 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 आता हे बघा, हे सगळे नावं काय आहेत ना, अलंकार वगैरे, हे सगळं संस्कृत प्रचूर आहे, म्हणून हे शब्द पण तसेच आहे. तुम्ही म्हणणार हे काय बाबा शब्द मॅडम, तर हे संस्कृत जे काही आहे त्याच्यातून हे आपण घेतलेले शब्द आहेत. ठीक आहे. संस्कृत प्रचूर शब्द असल्यामुळे हे असे आहेत. ठीक आहे. त्यानंतर 19वा लिहा, व्याजोक्ती. व्याजोक्ती. आणि इथे लिहा चेतना गुणोक्ती. व्याजोक्ती, चेतना गुणोक्ती. व्याजोक्ती. व्याजोक्ती, चेतना गुणोक्ती. ठीक आहे. 20व लिहून घ्या पटकन. चेक करून घ्या व्यवस्थित लिहिलं आहे की नाही सगळे. सगळे चेक करून घ्या.
ठीक आहे, झालं. आता आपण याची व्याख्या बघूयात. तर बघा, आता उपमा अलंकार हे आपण सगळ्यांनी ऐकलं आहे, की आपण पाहिलं आहे की नारायण सुर्वे जे कवी होते ते भाकरीला चंद्राला कशाची उपमा देत? भाकरीची. म्हणजे की काय, एखाद्या गोष्टीची तुलना करणे म्हणजे उपमा देणं, की बाबा तुझा आवाज कसा आहे? कोकिळेसारखा. म्हणजे आता समजा राधाचा आवाज कोकिळासारखा आहे, तर राधाच्या आवाजाला कशाची उपमा दिली गेलेली आहे? कोकिळाची. तर अशा प्रकारे. हां, ठीक आहे. चला लिहा आता. उपमा आलं, आपण पहिलं बघणार आहोत उपमा. चला लिहून घ्या. उपमा, दोन वस्तूंमधील साम्य, दोन वस्तूंमधील साम्य जेथे चमत्कृतीपूर्ण पद्धतीने दोन वस्तूतील साम्य चमत्कृती पद्धतीने वर्णन केलेले असते. दोन वस्तूतील साम्य जेथे चमत्कृतीपूर्ण पद्धतीने वर्णन केलेले असते, अशा वर्णास उपमा अलंकार म्हणतात. अशा वर्णास उपमा अलंकार म्हणतात. अशा वर्णास उपमा अलंकार म्हणतात. आता बघा, उपमा माहीत झालं. आता बघा उपमेय. आपल्याला प्रश्न येतो की बाबा वरील ओळीमधले किंवा वरील वाक्यातील उपमेय ओळखा, उपमान ओळखा वगैरे. तर हे आपल्याला करता आलं पाहिजे. ठीक आहे. तर आता आपण त्या संदर्भात लिहून घेऊ. ठीक आहे. आता लिहा त्याच्या खाली लिहा उपमेय आणि उपमान असं आपण लिहून घेऊ आणि नेमकं ते लिहून घेऊ. ठीक आहे. उपमेय आणि उपमान. ठीक आहे. तर आता आपण उपमेय लिहून बघूयात. बघा, ज्याची तुलना करायची ते. ठीक आहे. उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना करायची ते. ज्याची तुलना करायची ते म्हणजे काय? उपमेय. आणि उपमान म्हणजे काय? ज्याच्याशी तुलना करायची ते. ज्याच्याशी तुलना करायची ते. कसला? उपमान ज्याच्याशी तुलना करायची ते. ज्याच्याशी तुलना करायची ते. ठीक आहे. ठीक आहे. आणि आता साधारण धर्म आणि साम्यवाचक शब्द हे सुद्धा आपण लिहून घेऊया. कारण कधी कधी काय होतं, आपल्याला ओळी दिलेल्या असतात, वाक्य दिलेले असतात आणि विचारतात की उपमा कोणती, उपमान कोणते, उपमेय कोणते ओळखा. साधारण धर्म कोणता, साम्यवाचक शब्द कोणता हे आपल्याला विचारू शकतात. त्याच्यामुळे आपण हे लिहून घेऊया. लिहा साधारण धर्म. खाली लिहायचं आहे साधारण धर्म दोन वस्तूंमध्ये असलेला सारखेपणा. साधारण धर्म दोन वस्तूंमध्ये असलेला सारखेपणा. त्याच्या खाली लिहा साम्यवाचक शब्द. खाली लिहायचा आहे साम्यवाचक शब्द.
साम्यवाचक म्हणजे काय? साम्याचा अर्थ काय होतो? सारखा. साम्याचा शब्द काय होतो? सारखा. म्हणजेच काय? सारखेपणा दाखवणारे शब्द. लिहा, सारखेपणा दाखवणारे शब्द. याचं उदाहरण आपण पाहूया. ठीक आहे. सावडाच रंग तुझा, सावडाच रंग तुझा, सावडाच रंग तुझा पावसाळी नभापरी. आता तुम्हाला अशा प्रकारे ओळ वाक्य वगैरे देऊ शकतात. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला एक ट्रिक लक्षात ठेवायचं आहे. एक तुम्हाला ट्रिक सांगते. तर आपण कसं ओळखणार? तर ओळींमध्ये किंवा वाक्यांमध्ये काय असेल? सारखा, जसा, सम, सदृश्य, गत, परी, समान. तर असं समानता दाखवणारे किंवा समान दाखवणारे शब्द असेल तर तिथं पकडून घ्यायचं. आता इथे कोणता शब्द आहे तसा? परी. म्हणजे आता या उपमा अलंकारामध्ये काय केले आहे? सावळा ग रंग तुझा म्हणजे मुलीचा जो काही सावळा रंग आहे तो त्याची तुलना कशाची केलेली आहे? पावसाचा नभा, पावसाळी नभापरी. नभ म्हणजे काय? नभ म्हणजे रेणुका, नभ म्हणजे काय? सांगा बरं. व्हेरी गुड. नभ म्हणजे काय? ढग. आता ढग कसे असतात? ढगांचा रंग कसा असतो? हो, तर आपण म्हणजे ढगांना कवितेमध्ये, आपल्या मराठी साहित्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे रंगवण्यात आलेला आहे. कधी काय म्हटलेलं आहे? काळा काळा कापूस पिंजला रे म्हटलं आहे. कधी कधी काय? कापसांच्या पुंजक्यासारखा. कधी कधी काय म्हटलेलं आहे? ढगांना काय म्हटलेलं आहे? कापसाचे पुंजके. जसा कापूस असतो त्याचे पुंजके असतात तसे काय असतात? ढग असतात. त्याच्यानंतर अजून काय म्हटलेलं आहे? पांढरी शुभ्र. काय म्हटलेलं आहे? पांढरे शुभ्र. म्हणजे ढग जरी एक असला तरी त्याचे रंग, त्याचे रूप काय आहे? वेगवेगळे आहे. कधी ते पांढरे शुभ्र असतात, कधी ते काय आहे? कापसासारखे असतात, कधी कधी काय असतात? नभा काय म्हणू शकतो आपण? काळे असतात. तर अशा प्रकारे जे काही आहे ढगांचं सुद्धा आपल्या मराठी साहित्याने विविध अंगाने, विविध अंगी असं काय केलेलं आहे? वर्णन केलेलं आहे. म्हणजे ढग जेव्हा मुसळधार पाऊस सुरू व्हायच्या आधीचे ढग कसे असतात? सावळे असतात, कधी खूप काळेशार असतात, कधी काळे असतात. तर वेगवेगळे प्रकार आहे. आणि पांढरे कधी कधी पांढरे शुभ्रही असतात जेव्हा पाऊस वगैरे यायचा नसतो तेव्हा. तर अशा प्रकारे काय केलेली आहे? तुलना केलेली आहे. म्हणजेच काय आहे? इथं उपमा अलंकार. जर आता शब्द कोणत्या शब्दाने ठरवलाय आपण? परी. ठीक आहे. तर आपण याची ट्रिक लिहून घेऊया की बाबा कसं ओळखायचं उपमा अलंकार. चला लिहा, शब्द लिहून घेऊयात आपण. सारखा, खाली लिहा एरो करून. सारखा, 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 जसा, जसा, जेवी, जेवी, सम, सम, सदृश्य, सदृश्य, गत, गत, त्यानंतर याचे परी, त्यानंतर लिहायचंय सम, समान, तर अशा प्रकारचे जे काही शब्द आहेत ते समजा ओळींमध्ये, वाक्यांमध्ये दिसले म्हणजे साम्य दाखवणारे, तुलना करणारे, तर काय समजायचं? उपमा अलंकार आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात उत्प्रेक्षा. उत्प्रेक्षा अलंकार बघूयात आपण आता. नेक्स्ट
लिहायचं आहे उत्प्रेक्षा. ठीक आहे. आता उत्प्रेक्ष अलंकार म्हणजे काय की बाबा उपमेय हे जणू उपमान आहे. तर जेव्हा असे वर्णन होते तर म्हणजे काय उलट. आता उपमामध्ये कसं आहे तर आता समजा उपम्यामध्ये थोडा उलटा प्रकार जर दिसला तर म्हणजे समजा आता ते आपण बघणार आहोत ट्रिक. आता हे काय जसंचं तसं तुम्हाला लक्षात नाही ठेवलं तरी चालते, फक्त शब्द लक्षात ठेवायचे की बाबा कोणत्या शब्दांवरून आपण ओळखतो. ठीक आहे. आधी आपण याची व्याख्या लिहून घेऊया. चला लिहा. उपमेय हे जणू उपमेय हे जणू उपमेय हे जणू उपमानच आहे. असे जेव्हा वर्णन केले जाते, असे वर्णन जेव्हा केले जाते. ठीक आहे. आता आपण याची ट्रिक एक उदाहरण बघूया याचं. ठीक आहे. आपण थंडीला कोणता रंग देतो सांगता येईल का? थंडीसाठी आपण एक रंग वापरतो. कोणता रंग? आपण म्हणतो ना गुलाबी थंडी म्हणतो ना, ती गुलाबी कलर रंगाची असते का? नाही, पण शब्द काय आपण तसा देतो. बरोबर आहे. तर काय आहे? ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. परमेश्वराचे प्रेम जणू. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. ठीक आहे. आता आपण ट्रिक लिहून घेऊया की बाबा उत्प्रेक्ष अलंकार कसा ओळखायचा. बघा की जेव्हा काय आहे इथं काय दिलेली आहे आपल्याला वाक्य बघा समजून घ्यायचं आहे की काय म्हटलेलं आहे. उपमेय जणू उपमानासारखे आहे. म्हणजे काय? ज्याच्याशी तुलना करायची आहे आणि ज्याची तुलना करायची आहे ते. कळतंय का तुम्हाला? म्हणजे काय? उपमान हे कसं वापरलं जात आहे? उपमेय हे उपमानासारखं वापरलं जाते. म्हणजे काय? ज्याच्याशी तुलना करायची आहे ते आणि ज्याची तुलना करायची ते हे कसं म्हणजे एकमेकांच्या अपोजिट वापरलं जात आहे. ठीक आहे. म्हणजे बघा आता म्हणजे सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेणार आहोत. इकडं सगळ्यांनी लक्ष द्यायचं. थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतं, थोडं लक्ष द्या. आता खरं तर परमेश्वराची जी काही तुलना आहे तर ती गुलाबी उषा सारखी आपण करायला म्हणजे ऍक्च्युअल मध्ये पण काय तो उलट केलेलं आहे. गुलाबी उषा म्हणजे काय? परमेश्वराचं प्रेम जणू. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे थोडंसं गोंधळ आहे, कन्फ्यूज करणार आहे, कसं ओळखायचं? तर काही त्याच्यामध्ये फारसे कष्ट घ्यायचे नाही, फक्त शब्द लक्षात ठेवायचे. जणू शब्द आला ना, जणू, याच्यानंतर आपण जसं जणू शब्द आहे, त्याच्यानंतर जणू काय, गमे, वाटे, भासे, अशा प्रकारचे जे शब्द आहेत ना, ज्या ओळींमध्ये आले तर समजून जायचं ते काय आहे? उत्प्रेक्षा अलंकार आहे. काही फार डोक्याला ताण द्यायचा नाहीये. बघा उपमा अलंकारामध्ये काय आहे? सारखे शब्द म्हणजे साम्य, सम, त्याच्यानंतर सारखा, जसा, जेवी, अशा प्रकारचे जे शब्द आहे. गत, परी म्हणजे काय? सारखेपणा दाखवत आहे. आणि उत्प्रेक्षामध्ये आपल्याला कसे शब्द लक्षात येते? जणू, वाटे, भासे, अशा प्रकारचे. ठीक आहे. तर हे लिहिलं का सगळ्यांनी? ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. लिहिलं का? लिहिलं का? ठीक आहे. आता आपले ट्रिक म्हणजे शब्द लिहून घ्या की बाबा शब्द का लिहितोय, कारण ते शब्द आले की समजायचं हा उत्प्रेक्षा अलंकार आहे म्हणून. चला लिहून घ्या खाली ॲरो करून. चला लिहा. जणू, जणू, जणू काय, गमे, सगळं कॉमा देऊन देऊन लिहायचंय बरं का. गमे, वाटे, गमे, वाटे, भासे. ठीक आहे.
अशा प्रकारचे शब्द आले की समजून जायचं. त्याच्यानंतर लिहा. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे अपनहुती अलंकार. कोणतं पाहणार आहे? अपनहुती अलंकार. अपनहुती अलंकार. अपनहुती अलंकार. तर बघा, लिहा आता. या अलंकारामध्ये उपमान हे उपमान हे उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे वर्णन केलेले असते. त्यास अपनहुती अलंकार असे म्हणतात. म्हणजे काय? उपमान हे उपमेयाचा निषेध म्हणजे काय? विरोध. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, अपनहुती हा जो काही शब्द आहे ना, तिथं फक्त निषेध हा शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. अपनहुती हा जो काही शब्द आहे, तर इथे आपल्याला निषेध हा शब्द आपल्याला लक्षात ठेवायचं. तिथं अंडरलाईन करा किंवा गोल करा, तुम्हाला काय करायचं. तर इथे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की उपमान हे जे काही आहे, तर हे उपमेयाचा निषेध करते. तर म्हणजे कसं, आता बघा, तुम्ही स्टेट बोर्डला होते, त्या स्टेट बोर्डला एक कविता होती, तुम्हाला आठवते की नाही माहित नाही. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होई शोककारी. म्हणजेच काय की बघा, निषेध करते म्हणजे काय, तर बघा, त्या कवितेचा आपल्याला संदर्भ थोडा लक्षात घ्यायचा आहे. तर काय की कवी काय म्हणतो की आई म्हणून कोणी, म्हणजे आई म्हणून कोणी आईस हाक मारी, म्हणजे एखादं मूल किंवा एखादी व्यक्ती तिच्या आईला हाक मारते आई म्हणून, तर काय, मला दुःख होतं, माझं होई शोककारी, माझं होई शोक म्हणजे काय, आपण म्हणतो ना शोक सभा आहे, शोक झाला. शोक सभा पत्रिका बघा, मरणाची जेव्हा पत्रिका येते तिथं काय लिहिलेलं असतं? शोक सभा, शोक यात्रा, जे काही आहे ते. तर मग कवी काय म्हणतो, माझं होई शोककारी, म्हणजे जर कोणी त्यांच्या आईला आई म्हणून हाक मारत असलं, मला दुःख होतं, मला वाईट वाटतं, मला शोक होतो. म्हणजे काय की मला दुःख. मग याचा अर्थ काय आहे की काय आहे, कवीची आई जी काही आहे ती वारली आहे. त्याला, कवीला काय, त्याच्या आईची आठवण येते, पण त्याची आई या जगामध्ये आहे का? नाही आहे. म्हणजेच काय की उपमान हे उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असं इथे वर्णन आलेलं आहे. ठीक आहे. चला उदाहरण लिहून घ्या. चला, आई म्हणून कोणी, आई म्हणून कोणी. चांगली होती ही कविता. ठीक आहे. तुमच्यापैकी क्लासमध्ये बरेच जण रडले पण असेल. त्या असं वर्णन आलेलं आहे. म्हणजे आपलं बघा ना, मराठी साहित्य अगदी भावनांनी आणि सगळ्या गोष्टींनी किती समृद्ध आहे. ठीक आहे. असं म्हणतात की मराठी साहित्यामध्ये म्हणजे आपलं भारताचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त प्रभावी आत्मचरित्र, त्यात स्त्री आत्मचरित्र जे काही आहे तर ती मराठीत आहे. म्हणजे सगळ्या भाषांचा जर आपण विचार केला भारतातल्या, तर इतकं समृद्ध असं जे काही देणं आहे ते मराठी साहित्याचं आहे. ठीक आहे. लिहा, आई म्हणून कोणी